नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर डिस्कस करण्यासाठी आलोय की आज 31 डिसेंबर 2025 नीट यूजी 2025च्या प्रोसेस मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आता जे विद्यार्थ्यांना नॉट इलिजिबल होते, म्हणजे कदाचित जे काही महाराष्ट्र राज्याच्या बाहेर ज्यांना बीएमएस करण्याची इच्छा होती अशा विद्यार्थ्यांना 144 पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक किंवा अदर स्टेट्समध्ये ऍडमिशन घेण्याची संधी उपलब्ध नव्हती. त्यासाठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असा एक प्रश्न होता की इलिजिबिलिटी क्रायटेरिया खाली येईल का. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया खाली येईल का या संदर्भामध्ये 20 तारखेचा जो एनसीआयसीने आपल्याला 20 डिसेंबर 2025च्या शेवटची डेडलाईन किंवा लास्ट कट ऑफ डेट दिलेली होती. त्यानंतर आज आता आपल्याला 31 डिसेंबर 2025चा दिवस उजळलेला आहे आणि या दिवशी पर्यंत आपल्या सर्वांमध्ये एक प्रश्न उपस्थित आहे की आपल्या एनसीआयसीएम तर्फे डेट वाढ मिळू शकते का. तर बऱ्याच वेळा एमसीसीची जी कट ऑफ डेट होती ती 20 नोव्हेंबर 2025 होती, ती वाढून आपल्याला जी 10 जानेवारी 2025 पर्यंत एमबीबीएस आणि बीडीएस साठी ऍडमिशन घेण्यासाठीची संधी उपलब्ध झालेली आहे. कारण काही बीएससी नर्सिंग किंवा बीडीएस चे किंवा एमबीबीएस चे काही सीट्स होते ते एमसीसी ऑल इंडिया कोट्यामधले सीट्स वेकंट होते, त्यासाठीची प्रोसेस वाढीस लागलेली आहे. त्यामुळं माझ्या सर्वसाधारणपणे आजपर्यंतच्या अनुभवावरून असं वाटतंय की कट ऑफ डेट आणखी सुद्धा वाढू शकते. आता पुढचा जो प्रश्न राहतो तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आणखी बीएमएस साठी ऍडमिशन साठी संधी उपलब्ध आहे का. जवळजवळ 99% एवढे सीट्स हे फिल झालेले आहेत. सर्व कॉलेजेसमध्ये जवळपास 141च्या आसपास कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बीएमएस चे कॉलेजेस आहेत. तर या कॉलेजेसमध्ये स्पेशलिस्ट वेकन्सी राऊंड सुद्धा 2 लागलेले होते. जवळपास पहिले 3 राऊंड, नंतरचे 2, 5 आणि नंतरचे 2 असे जवळपास 7-8 राऊंड लागले आणि त्यामधून ऍडमिशन प्रोसेस झालेली आहे. मी पाहण्यामध्ये असं दिसतंय की काही कॉलेजेस जे शेवटच्या राऊंड मध्ये आलेले होते, काही 2-3 राऊंड मध्ये आलेले जे कॉलेजेस होते या कॉलेजमध्ये 1, 2, 3 अशा प्रकारचे सीट्स उपलब्ध आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक 20 सीटच्या आसपास वेकन्सी असू शकते आणि आहे सुद्धा. माझ्या पाहण्यामध्ये 100% काही कॉलेजेसमध्ये 1, 2, 3 सीट शिल्लक आहेत. तर यासाठी आपल्या सर्वांना ऍडमिशनसाठी संधी उपलब्ध आहे का, तर संधी उपलब्ध आहे. तशा प्रकारची एक डेट कधीही निघू शकते. तुम्ही सर्व विद्यार्थी आणि पालक ज्या विद्यार्थ्यांना एक 22 लाखाचं बजेट आहे आणि 113 पेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि बीएमएस याच वर्षी करायचंय आणि त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, असे विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी संपर्क आमच्याशी करू शकतात. आम्ही तुम्हाला 100% महाराष्ट्रातल्या बीएमएस कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यामधून सीईटी सेल मध्ये रजिस्ट्रेशन करून, म्हणजे सीईटी सेलला सुद्धा कळवून आपण ऍडमिशन करण्याची प्रोसेस कंप्लीट होऊ शकते. आता ही प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, तर ही सुरू होण्याची तुम्ही वाट पाहू नका. त्या दिवशी तुमच्याकडे कसल्याही प्रकारचा ऑप्शन उपलब्ध असणार नाही. त्यामुळे अगोदर सर्व प्रोसेस कॉलेज लेवलवरती आपण करून घेऊया. आम्ही 100% ऍडमिशन करून देण्याचा कन्सेप्ट तुमचा पूर्ण करेल. 113 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटा महाराष्ट्रामध्ये 22 ते 25 लाखाच्या आसपास ज्यांचं बजेट आहे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. 100% बीएमएसचं ऍडमिशन करून देऊ शकतात. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की कर्नाटक राज्यामध्ये आणखी सीट्स उपलब्ध आहेत का किंवा आणखी कट ऑफ डेट वाढेल का या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या नीट यूजी 2025च्या काउन्सिलिंग प्रोसेसचा एंड होत आलेला आहे. ज्यांनी रिपीट केलेला आहे असे विद्यार्थी आपल्या नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील फ्री अपडेटसाठी आपल्याकडे खाली एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही येऊ शकता. त्याचबरोबर ज्यांना पेड सर्व्हिसेस मध्ये यायचंय त्याला प्रत्येक डॉक्युमेंटची डिटेल्स माहिती
त्याचबरोबर प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सची सिरीज आणि या माध्यमातून आपण जवळपास 4700 पेक्षा जास्त ऍडमिशन्स कंप्लीट केलेले आहेत. तर ती प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आणि ते सुद्धा आपले जे काही ग्रुप आहे ते चालू झाले, त्यासाठी आपल्या नंबरवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.